या 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 नमस्कार. वा साहिलराव मस्त दिसतंय एकदम. एकदम इथल्यासारखेच दिसतात. या या सुंदर दिसतं गं. छान दिसतं. या या. काय करता तुम्ही? अहो मुलीच्या आई वडिलांनी जावयाचे पाय धुण्याची रीत आहे आमच्याकडे. तो मान आहे तुमचा. बस. तुम्ही निशीच्या आई आहात म्हणजे आता तुम्ही माझ्या पण आई झाला. ही जरी रीत असली तरी तुम्ही माझे पाय धुतायत हे मी नाही बघू शकत. त्यापेक्षा मी तुमच्या पाया पडतो ना, तुम्ही मला आशीर्वाद द्या. हो पण जी बिल्कुल सही कह रहा है मेरा बेटा, उसे आप दोनों के आशीर्वाद की जरूरत है. येस. अरे शिकिरा बंधू. मंजू हे चालेल. या. या. हळद कुंकू लावून घ्या. काय म्हणतात? किती दिवसांनी भेटलास गो. अगो चारू, इकडे ये. ये माझी मैत्रीण एलिया. तुका ओळख करून देता. ये ये. काय गो चारू, किती छान दिसता गो. हा तुझी साडी पण काय सुंदर आ. यो गळ्यातलो हार हा पण एकदम भारी आ. हा सुंदर दिसतास गो, सुंदर दिसतास. अगो लाली, ही कोण? तुझी होणारी सून की काय? नाही नाही, म्हणजे ही मंजूची भाची हा, पण आमच्यासाठी घरातल्या सारखीच आ. लाली 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 एक एक तुमचं काय? एक मिनिट ऐक ना. म्हणजे नाही, मला माहिती आहे तू माझ्यासमोर मान्य करणार नाहीस, पण मी काय विचारतोय, तुला जे मी सांगितलंय चारू बद्दल ते तुला आता पटायला लागलंय ना? असं काय करतास? मोठ्याने कशात बोलतास? आता कुणी ऐकला ना तर माझ्या लेकाच्या चुका कुणाची तरी दृष्ट लागत. का बसा. अगो चारू, ह्या खय गेला? अगं गेली असेल ग, लग्नाची काही गडबड आहे ना, काहीतरी काम करायला गेली असेल. बरं मी काय म्हणतोय, सकाळी मेघना मॅडम आल्या होत्या तेव्हा काही नाही नाही, त्या निशिक साडी देऊसाठी गेल्या होत्या. अच्छा. अरे जेवण वगैरे जा. आराम झालाय ना तुमचा? चला. ओवी, आता फक्त स्वप्नच बघ श्रीनू सोबत लग्न करायची. आज निशीच्या लग्नाआधी तुमचा बँड मी वाजवणार.
बसायला मारीत का उल्हास चला लवकर. असा कोणी ठेवल्यान हय काय गे बाई माझे दायचे दायचे इथे काय करताय गुरुजी बोलत आहेत चला. हो, या उलटा सुट्टा ठेवलेला कोणी त्या नीट करी होतय मी. राहू द्या तो चला लवकर मंगलाष्टका सुरू होत आहेत. होय काय चला 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 चला. आता मंगलाष्टका होतील तेव्हा तुम्ही अंतरपाठ घ्या. मंगलाष्टका झाल्यानंतर ठरलेल्या मुहूर्ताच्या वेळी वधूवर एकमेकांना हार घालतील. मुलीच्या आईने मंगलाष्टका ऐकायचे नसतात तेव्हा तुम्ही गौरी हाराजवळ थांबा. मंगलाष्टका झाल्या की तुम्ही येऊ शकता. होय गुरुजी. जायचे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्तेवरम्. शुभ लग्न सावधान. सासून दिल्या ना तुझ्या साडी. तू जे कशी नेसतास ना ताच बघतोय मी. नेस आता. लालिताई, तुम्ही हाय काय करतास? मी निशिक नेऊ केलाय होतंय. हा हो, निशिक तर आत्ताच मांडवात घेऊन गेले होत. मंगलाष्टका पण सुरू झाली म्हणूनच तर मी इथे येईलय. हा काय आपला निशिक जाणार आता. माझी एकच बाची आ, तिच्या डोक्यावरती अक्षता टाकू को आहेत ना. जात आहे हा. जाऊ ना मी का तुझ्यासाठी थांबू? होय नाही नाही जा तुम्ही, मी थांबते. जातोय. अहो पण असू रडको चेहरा घेऊन जातेलस का निशी समोर? हसा बघू. जाताय जाताय जाताय. गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी
साक्षी, आजपर्यंत मी खूप प्लेयर्सना ट्रेन केलं, पण तू सगळ्यात वेगळी आहेस. कारण की तू एक व्यक्ती म्हणून खूप वेगळी आहेस. आजपर्यंत माझ्यातला कोच तुझ्यातल्या प्लेयरच्या प्रेमात होता, पण आज माझ्या लक्षात आलंय की तू एक व्यक्ती म्हणून मला त्याहून जास्त आवडतोस. निशिगंधा, will you marry me? असं नाही होऊ शकत. काय म्हणतेस तू? सर, माझं लग्न ठरलंय. लग्न झालं ना? निशिगंधा खुश आहे ना? तिचा आनंद तुझ्यासोबत असण्यातच आहे. म्हणजे नीरज, निशी तुझ्याकडे येते. पडेल ते काम न चुकता करायचं, आणि एकदा जरी चुकलास तर मान खाली घालून मुकाट्यानं इकडनं कायमचं निघून जायचं. मी तुमचं चॅलेंज एक्सेप्ट करायला तयार. आणि जर मी स्वतःला सिद्ध केलं तर द्याल का निशिगंधाचा हात माझ्या हातात? विचार करेन. वधूने प्रेमाने वरमाला वराच्या गळ्यामध्ये घाला. मला नको की आमचं लग्न व्हावं ते. तसा नाही रे, प्रथा असा आमची. ओके. बाजू बाजू बाजू. हॅलो हॅलो हॅलो. अरे ह्या कोणी मध्ये टाकला? हा हॅलो इंदू. हा मी फोन करणारच होतोय. अगो नाही, काय झाला, घरात लग्न कार्य होता ना, म्हणून फोन करू तर राहून गेला. बरं मी काय सांगतोय ताई, हा अगो आम्ही आमच्या श्रीनूसाठी ना पोरगी बघितली. तू शोधू नको. हा म्हणजे काय, तू का बोलवणारच लग्नात? ओवी, अगो काय करतेस काय? मावशी हे बघ, मी फोटो फ्रेम बनवली रुखवतीत ठेवायला. बाय माझे, बघू बघू. किती सुंदर अगो ओवी. निशी बघ. वाह ओवी, काय सुंदर केलीस फ्रेम. तुझ्या हातात कला ओवी. अगो पण ही फ्रेम अशी रिकामी ठेवू नको जा रुखवतीत.
ह्यात ना एखादं निशीचा फोटो लाव, छान दिसतात. नाहीतर एक काम करा, तुमच्या दोघींचा एकत्र एखादा फोटो काय तो लावा, छानच दिसतात खरंच. ओवी, आई एकदम बरोबर बोलतेय. एक काम कर, आपल्या दोघींचा फोटो लाव, म्हणजे कशी माझ्याकडे आठवण पण राहील. थांबा थांबा, दे. इतर कुठल्याही फोटोपेक्षा हा फोटो सगळ्यात बेस्ट आहे. सी, आता दिसते ना ही फोटो फ्रेम एकदम परफेक्ट. होय. निशी, आता ही फोटो फ्रेम ना तुझ्या बेडरूम मध्ये ठेव. यो निशी नीरजचा फोटो लालिताईंच्या हातात कसो? फोटो तर ओवीन रुखवातात ठेवसाठी केलो होतो. लालिताई, या फोटो घेऊन खाई निघालास? अगो काली पडला होता आहे गे. रुखवातातलो फोटो मी ठेवते, तुम्ही जा. अगो ये लवकर, पोरीचं लग्न लागलं पण. आई ये ये. ये बाय माझे, कोणीतरी या खोडसाळपणा मुद्दाम केलेलो. याचा अर्थ माझ्याशिवाय आणखी कोणीतरी जेका श्रीनू आणि ओवीच्या प्रेमाबद्दल समजलेला असा, आणि त्याका ही दोघा एकत्र येलेली नको असा. देवा, ओवी आणि श्रीनूच्या प्रेमाक आता तूच आशीर्वाद दिली. आता आपण कन्यादान विधी सुरू करूया. गुरुजी, हे कन्यादान काय असतं? मुलगी वस्तू आहे का की तिचं दान होईल? ओवी, अगं प्रत्येक विधी मागे अर्थ असतो. मुलगा आपल्या आई वडिलांच्या कुळाचा उद्धार करत असतो, पण मुलगी तिच्या आई वडिलांच्या आणि सासरच्या दोन्ही कुळांचा उद्धार करते. आणि त्यासाठीच तिचे वडील तिला अगदी विधिवत देवांच्या आशीर्वादाने तिच्या पतीकडे सोपवतात. आणि अगं खरं सांगायचं तर लग्न मंडपातले नवरा नवरी म्हणजे लक्ष्मीनारायण. त्यामुळे एका अर्थी त्या मुलीचे वडील त्या मुलाला आपल्या घरची लक्ष्मी देतात, जेणेकरून त्यांचा वंश वाढतो. एखाद्याला आपल्या जवळची वस्तू देणं वेगळं आणि आपल्या काळजाचा तुकडा एखाद्याच्या हाती सोपवणं वेगळं.